नमस्कार, मी सचिन भोसले. आपण एक दुःखद घटना घडलेली लोणावळ्यामध्ये. एक परिवार वाहून गेलेलं आहे. त्या परिवारामध्ये 5 ते 6 सदस्य होते आणि ते फिरण्यासाठी लोणावळ्यात गेले असता काही कारणास्तव पाणी जास्त प्रवाहाने आल्यामुळं ते त्या प्रवाहाच्या मध्ये आले आणि वाहून गेले आणि अ, थोड्या काळानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं आपल्याला निदर्शनास आलं. पण सांगण्याचा मुद्दा असा, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घ्यावी. फिरायला जाताना निष्काळजीपणा करू नये. जसं की आपण म्हणतो की कधी-कधी पोलिस अडवतात, सुरक्षा रक्षक अडवतात. आपण त्यांचं ऐकत नाही. त्यांचं आपण ऐकलं पाहिजे, कारण ते तिथं त्याच गोष्टीसाठी थांबवलेले असतात. आणि हे जे वाईट घटना घडलेली आहे, अशा घटना बऱ्याच वेळा बुशी डॅम, लोणावळा या ठिकाणी बऱ्याच वेळा होत असतात. या घटनेला थांबवण्यासाठी, या घटनेला आळा घालण्यासाठी प्रशासनाने पण काहीतरी विचार विनिमय केलं पाहिजे. काहीतरी योजना आखल्या पाहिजे. काहीतरी कडक पावले उचलली पाहिजे. समजा एखादा मृत्यू झाल्यानंतरच तुम्ही कडक पावले उचलले जातात. तर माझा सांगण्याचा दृष्टिकोन असा की तुम्हाला पोहायला येत असेल तरी पण तुम्ही त्या पाण्यामध्ये जाऊ नका, रिस्क घेऊ नका. त्या पायऱ्या असतील, त्याच्या आजूबाजूला बसण्यासाठी जागा असेल जिथं खोल पाणी नाही, तिथं जाऊ शकता तुम्ही. आनंद घ्या, पर्यावरणाचा आनंद घ्या, हा सुंदर हवेचा आनंद घ्या, छान पावसाचा आनंद घ्या. पण आपल्या परिवाराला धोक्यात टाकू नका, ही मी अशी विनंती करतो. धन्यवाद.